श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कृपा सिंधू स्वामी समर्थ नलमध्ये तुमच्या सर्वांचं प्रेमपूर्वक स्वागत आहे. आजचा दिवस म्हणजे साक्षात विष्णू कृपेचा दिवस आहे. आज आहे पाशांकुशा एकादशी. मित्रांनो, एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि पाशांकुशा एकादशीचं व्रत तर मोक्षप्राप्ती आणि सर्व पापांपासून मुक्ती मिळवून देतं. या दिवशी श्रीहरी आणि तुळशी मातेची पूजा केल्याने दारिद्र्य आणि दुर्भाग्य आपल्या घरापासून कायमचं दूर होतं. म्हणूनच आजचा उपाय प्रत्येक भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अनेक भक्त खूप प्रयत्न करतात, कठोर मेहनत घेतात, पण घरात धनसमृद्धी टिकत नाही. पैसा येतो पण तो पाण्यासारखा वाहून जातो. यामागे ग्रहदोष किंवा लक्ष्मीची नाराजी असू शकते. पण आज मी तुम्हाला एक असा गुप्त उपाय सांगणार आहे, जो तुम्ही तुळशीला अर्पण केला तर तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य एका रात्रीत नष्ट होऊन जाईल आणि नशीब सोन्यासारखं चमकेल. तर मित्रांनो, ती चमत्कारी एक वस्तू म्हणजे एक लवंग. लवंग ही केवळ एक साधी गोष्ट नाही. लवंगेमध्ये माता लक्ष्मी आणि तुळशी मातेला आकर्षित करण्याची अद्भुत शक्ती आहे. ज्योतिषशास्त्रानुसार लवंग नकारात्मक ऊर्जा खेचून घेते आणि शुभ शक्तीला आपल्याकडे आकर्षित करते. उपाय करण्याची अचूक पद्धत आणि नियम कृपा करून लक्ष देऊन ऐका. 1. वेळेची निवड. हा उपाय पाशांकुशा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या दिव्याच्या वेळी किंवा रात्री 8 ते 10 च्या दरम्यान करावा. 2. सामग्रीची शुद्धता. 1 ताज्या लवंगेचा फूल असलेली दाणा घ्या, ती पूर्णपणे स्वच्छ असावी. 3. मंत्राचा जप. तुळशीजवळ उभे राहून लवंग हातात घेऊन 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. सोबतच स्वामी समर्थांचा नामजप करा. 4. तर्पण. मंत्रजप झाल्यावर ही एक लवंग तुळशीच्या मुळाजवळ किंवा तुळशीच्या कुंडीतील मातीत शांतपणे अर्पण करा. अर्पण करताना तुमच्या दारिद्र्यमुक्तीची आणि प्रगतीची प्रार्थना करा. 5. दिव्याचे महत्त्व. अर्पण केल्यानंतर तुळशीजवळ शुद्ध तुपाचा दिवा नसेल तर एक अगरबत्ती लावा. हा उपाय पूर्ण होताच त्याचा परिणाम तुम्हाला दुसऱ्या दिवसापासून दिसू लागेल. तुमच्यावरचे कर्जाचे डोंगर कमी होतील, कामातले अडथळे दूर होतील, नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य तुमच्या घराचा रस्ता विसरून जाईल. तर माझ्या स्वामी भक्तांनो, ही होती पाशांकुशा एकादशी निमित्त केलेली महाउपाय पद्धत. एकादशीचे व्रत असो वा नसो, श्रद्धा आणि विश्वास ठेवून तुळशीला फक्त एक लवंग अर्पण करा. ही लवंग तुमच्या आयुष्यातील केवळ नकारात्मक ऊर्जा खेचून घेणार नाही, तर साक्षात विष्णू आणि तुळशी मातेचा तुमच्या घरी वास घडवून आणेल. आठवण ठेवा, ही क्रिया करताना मनात कोणताही संशय नसावा. ज्या घरात शंका असते तिथे लक्ष्मी कधीच वास करत नाही. पाशांकुशा एकादशीचा हा पवित्र क्षण तुमचे दारिद्र्य एका रात्रीत नष्ट करून तुमच्या आयुष्याचे सोने करू शकतो. तुमच्यावर असलेले ग्रहदोष, शत्रुपीडा आणि प्रत्येक प्रकारची गरिबी या उपायाने दूर होईल. ही केवळ शास्त्राची नाही, तर स्वामी समर्थांची कृपा आहे. हा उपाय जर तुमच्या हृदयाला भिडला असेल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थाने श्री स्वामींचे भक्त असाल तर या व्हिडिओला लाईक करून लगेच शेअर करा. हा ज्ञानरूपी प्रसाद तुमच्या 5 जवळच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. ज्यांना दारिद्र्याने त्रास दिला आहे त्यांच्यासाठी तुम्हीच कृपा सिंधूचे माध्यम बना. असेच शक्तिशाली, अचूक आणि प्रभावी उपाय पाहण्यासाठी कृपा सिंधू स्वामी समर्थ नल्ला त्वरित सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकन दाबा. स्वामी नेहमी तुमच्या सोबत आहे. त्यांच्या कृपेने तुमच्या घरात अखंड धनसमृद्धी नांदो आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होवो, हीच आमची प्रार्थना आहे. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.